केल्यानंतर पश्चाताप आहे. असं नाहीये की ती चूक झालेली आणि तरी आपण पुन्हा पुन्हा तीच करत आहोत. जसं श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, की कधी-कधी चर्चमध्ये लोक जातात आणि तिथले जे हे असतात, फादर जे असतात, पास्टर जे असतात त्यांचे धर्मगुरू, त्यांना जाऊन काही देणगी देऊन माफी मागतात झालेल्या चुकीबद्दल आणि ते जे धर्मगुरू आहेत, ते त्यांच्यातर्फे भगवंतांना ती माफी सादर करतात आणि दुसऱ्या रविवारी किंवा दुसऱ्या प्रार्थनेला येऊन जर व्यक्ती पुन्हा तीच चूक करत आहे आणि ही जर अपेक्षा करत असेल, की या माफी मागण्याने, देणगी देऊन माफी मागण्याने ते पापकर्म दूर होणार आहेत, तर ते चुकीचा समज आहे. सगळ्यांना क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज, की हो हो प्रभूजी. जे की योजनेने केलेले नाहीयेत. आधीच्या चुकीच्या इम्प्रेशन्स, चुकीच्या मनावर असलेल्या इम्प्रेशन्समुळे जे काही होणाऱ्या चुका आहेत, भक्तांच्या केसमध्ये भगवंत स्वतः भक्तांना जी कोणती शिक्षा प्रस्तुत करायची आहे, ती प्रस्तुत करतात. परंतु कर्मफळामध्ये त्या भक्ताच्या समर्पणाप्रमाणे भगवंत स्वतः त्या भक्ताचं कर्मफळ हे स्वतः देतात, ना की प्रकृतीच्या नियमांद्वारे त्या भक्तांना देतात. आणि पहिला जो मुद्दा माताजींनी सांगितला, की अकिंचन भक्त म्हणजे काय? अकिंचन भक्त म्हणजे असं नाही, की ज्यांच्या अ, सर्व भौतिक इच्छा संपलेल्या आहेत. त्यांची भौतिक उपभोग करण्याची जी प्रवृत्ती आहे, दे आर मटेरियली एक्झॉस्टेड, म्हणजे भौतिक उपभोग करण्याची प्रवृत्ती ही त्यांची ही क्षमलेली आहे. त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये अर्थता आहे. कारण भौतिक इच्छा संपल्याची जर आपण क्रायटेरिया ठेवला, तर मी स्वतःच्या बाबतीत तर सांगू शकतो, आपण तर भक्ती मार्गातून अगोदरच कट ऑफ होऊन जाऊ. परंतु त्या भक्ताला भगवंतांना पूर्ण समर्पित करण्याची इच्छा आहे आणि त्या भगवंतांच्या समर्पित करण्यासाठी जे कोणते सॅक्रिफाइसेस, जे कोणते त्याग करण्याची गरज आहे, ते त्याग करण्याची त्यांची तयारी आहे टू अचीव्ह हायर पर्पज. जीवनात श्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी जे काही निम्न स्तरावरचे इंद्रिय भोग आहेत, ते त्यागण्याची भक्ताची तयारी आहे. अशा प्रकारच्या भक्तांना अकिंचन, त्वम अकिंचन गोचरम किंवा त्वम अकिंचन वित्ताय, अशा प्रकारच्या अकिंचन भक्तांचं संपत्ती हे भगवंत आहेत, हे कुंती माता सांगतायत. धन्यवाद रतिरूपा माताजी. बाकीच्या भक्तांना अजून कोणता मुद्दा लक्षात आहे कुंती मातेच्या प्रार्थनेमधून? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण अंजली तर एक माताजी. ती गोष्ट तुम्ही सांगितली होती जय विजयची. तर त्याच्यावरून असं लक्षात येतं की जर भक्तांकडून जर काही चूक झाली तर देव जे ब्राह्मण म्हणून जे समजले जातात तर देव त्यांची पण माफी मागतो आणि देव त्या भक्तासाठी स्वतःचं स्थान सोडून पण म्हणजे कमीपणा घेतो आणि त्या भक्तांना माफ करा म्हणून तो विनंती करतो. ब्राह्मण किंवा तत्सम जे ऋषीमुनी होते त्यावेळेचे, तर हे म्हणजे 4 कुमार होते, त्यांची माफी मागतात ते, की माझ्या भक्तांनी तुमचा अपमान केलाय, तर त्यांच्याकडून जे काय झालंय त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो. म्हणजे ते इतक्या भक्तासाठी ते हे गोष्ट पण करू शकतात परमेश्वर. खूप छान अंजली माताजी, की आपण हे उदाहरण दिलेलं, की कशा प्रकारे भगवंत स्वतःच्या भक्तांनी एकदा त्यांना स्वतःला, म्हणजे भक्तांनी जर स्वतःला समर्पित केले भगवंतांच्या सेवेमध्ये, तर त्या भक्ताची पूर्ण जी जिम्मेदारी आहे, स्वामित्व आहे, ते भगवंत स्वतःकडे घेतात. आणि ज्या प्रकारे जय आणि विजय यांच्याकडून जशी चूक झाली, चतुष्कुमारांना वैकुंठमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यामध्ये, तर त्यावेळेस स्वतः भगवंत विष्णू वैकुंठ लोकातून त्या गेटवर आले वैकुंठ धामाच्या, आणि त्यांनी स्वतः चतुष्कुमारांना सांगितलं, की माझ्या ह्या दासांकडून चूक झालेली आणि ती मी स्वतःची चूक म्हणून स्वीकार करतो. तर ते पण खूप शिकण्यासारखा एपिसोड आहे, खूप शिकण्यासारखा प्रसंग आहे, की कशा प्रकारे ज्या वेळेस आपले पण कुणी सबऑर्डिनेट असू द्या, की आपल्यासाठी कुणी काम करणारे असू द्या, किंवा आपल्या मुलांकडून कधी चूक असू द्या, तर असं नाही की
तुम्ही त्यांच्याकडून सेवा स्वीकारणार, त्यांच्याकडून सबऑर्डिनेशन स्वीकारणार, पण ज्यावेळेस जिम्मेदारीची गोष्ट येईल त्यावेळेस तुम्ही त्यांना फेंड ऑफ करण्यासाठी एकटं सोडून द्याल. ते खरं स्वामित्व नाहीये. खरं स्वामित्व आहे जसं भगवंत दाखवतात या प्रसंगातून, की स्वतःच्या सेवकाची चूक भगवंतही स्वतः फेस करत आहेत. जे चतुष्कुमारांना सांगत आहेत की तुम्ही कृपया या माझ्या सेवकांच्या प्रती झालेल्या चुकीने खूप नाराज होऊ नका, तर यांची झालेली चूक ही मी स्वतः स्वीकारतो. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली चतुष्कुमार हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, तर त्यांनीही लगेच ते शाप तर परत घेऊ शकत नव्हते, परंतु त्यांनी असे ऑप्शन्स दिले जय आणि विजय यांना, की जेणेकरून त्यांना लवकरात लवकर ती शिक्षा पूर्ण करून वैकुंठ धामामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये पुन्हा लवकरात लवकर रुजू होता येईल. खूप खूप छान अंजली माताजी. अजून कोणता मुद्दा लक्षात आहे कुणाच्या? हरे कृष्ण. कुंती देवींच्या प्रार्थनेमधून ज्यावर आपण चर्चा केली. प्रभूजी, काळ रूपाने सुद्धा कुंती माताजींनी प्रशंसा केलेली आहे की भगवंतांचे जे आदान प्रदान आहेत ना, त्याच्यामध्ये भगवंत कधीही पक्षपात करत नाही, कोणाच्या बाबतीत सुद्धा. हा, आणि आपण कोणतं उदाहरण दिलेलं भगवंत पक्षपात करत नाहीत हे समजून घेण्यासाठी? प्रभूजी, सूर्य आणि गंगा. हा, खूप छान. कुणी एक्सप्लेन करेल हे उदाहरण, सूर्य आणि गंगेचं उदाहरण? बाकीचे भक्त, क्षितिजा माताजी, सुषमा माताजी, पूजा राखे माताजी, विजया माताजी, विनोद प्रभू आणि बाकीचे भक्त. चुकलं तरी काही हरकत नाही, कुणी काही तुम्हाला जज करणार नाही, प्रयत्न करू शकता. काय आपण चर्चा केलेली सूर्याच्या बाबतीत, कशा प्रकारे सूर्य भेदभाव कधी करत नाही? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण विजय माताजी. येस माताजी. सूर्य हा आपला प्रकाश वाटताना सर्व ठिकाणी सारखाच वाटत असतो. तो कोणाचाही पक्षपातीपणा करत नाही. नदी ही सुद्धा सर्वांसाठी वाहते, सर्वांसाठी तितक्याच प्रेमाने पाणी देते. हा, बरोबर आहे माताजी. आणि आपण ही पण चर्चा केलेली की जर एखादा व्यक्ती त्या सूर्यप्रकाशात जात नसेल, स्वतःला कोंडून ठेवत असेल किंवा गुहेमध्ये ठेवत असेल, तर आपण सूर्याला दोष देऊ शकत नाही. की कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये ड जीवनसत्व कमी असतं, आणि ड जीवनसत्व कमी असल्याने काही काही रोग किंवा व्याधी उद्भवतात. तर त्यामध्ये आपण सूर्याला दोष देऊ शकत नाही. का? कारण सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, पण तरी व्यक्तीला काय करणं आवश्यक आहे? विजया माताजी, काय करणं आवश्यक आहे व्यक्तीला त्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्यासाठी? त्या सूर्यप्रकाशामध्ये जाणं आवश्यक आहे. स्वतःला जर अंधारात ठेवलं, जर सूर्यप्रकाशाचा लाभ नाही घेतला, तर आपण सूर्याला दोष देऊ शकत नाही. त्याच प्रकारे आपण गंगा नदीचं उदाहरण दिलं की ज्या प्रकारे गंगा नदीच्या काठावर आपण बघतो वेगवेगळे झाडे, वनस्पती वगैरे आलेले असतात, तर त्याच गंगा नदीच्या पाण्याचा उपयोग करून एक आंब्याचं झाड आंब्याचं सुमधुर फळ आपल्याला देतं, जे की गोड चवीला असतं. त्याचप्रमाणे त्याच गंगा नदीच्या पाण्यापासून पोषण स्वीकारून एक कडुलिंबाचं झाड, हे त्याचं जे फळ असतं ते अतिशय कडू असतं. तर आपण त्या कडू चवीसाठी कडुलिंबाच्या गंगेला दोष देऊ शकत नाही. का? कारण गंगेचं पाणी हे सर्व प्राणी मात्रांसाठी, वनस्पतींसाठी, झाडांसाठी तसंच उपलब्ध आहे आणि तेवढंच पोषक आहे. परंतु त्या झाडाचं फळ ज्याप्रमाणे आहे ते त्या झाडाच्या गुणधर्माप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे आपण चर्चा केलेली की भगवंता काळ रूपामध्ये हे कधीही कोणत्याही प्राणी मात्रांमध्ये, मग ती व्यक्ती एकदम आसुरिक प्रवृत्तीची असू द्या, भगवंतांचा अत्यंत द्वेष करणारे असू द्या, जसं की शिशुपाल होते, परंतु भगवंतांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या द्वेष करणाऱ्या असुरांना पण उत्तम गती प्राप्त करून दिली. जसं की शिशुपाल आहेत, दंतवक्र आहेत, कंस होता, है ना? तर भगवंतांनी कधी भेदभाव केलेला नाही. इनफॅक्ट आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की
7व्या स्कंदाच्या श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदाच्या सुरुवातीला एक अध्याय आहे. त्या अध्यायाचं शीर्षक आहे द गॉड इज इक्वल टू ऑल, की भगवंत हे सर्व प्राणी मात्रांसाठी, सूर आणि असुरांसाठी हे समान समभाव ठेवतात. हे त्या अध्यायाचं शीर्षक आहे. त्यामध्ये नारद मुनी सांगतात युधिष्ठिर महाराजांना की बेसिकली युधिष्ठिर महाराजांनी पाहिलेलं असतं राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल हा भगवंतांच्या प्रती त्याची ईर्ष्या आणि द्वेष नेहमीच असतो. जन्मल्यापासून शिशुपाला पहिला शब्द बोलायचा शिकला तो भगवंतांची निंदा करायचं शिकला. परंतु भगवंतांनी शिशुपाल यांच्या आईला वचन दिलेलं की जोपर्यंत शिशुपाल एका मागून एक सलग 100 वेळेला 100च्या वर अपराध करणार नाही सलग, तोपर्यंत त्याला काही शिक्षा होणार नाही. तर दरवेळेस शिशुपाल अपराध करताना खूप जागरूक असायचा की आपण 100 पार नाही करणार. परंतु राजसूय यज्ञामध्ये ज्यावेळेस भगवंतांना अग्रपूजा प्रदान केली युधिष्ठिर महाराजांनी, त्यावेळेस शिशुपाल हा त्याच्या ईर्षेने आणि द्वेषाने इतका पेटून उठला की भगवंतांची एकामागून एक शेकडो प्रकारे त्यांनी निंदा केली आणि 100 पार केली. आणि त्यानंतर भगवंतांच्या सुदर्शन चक्राने शिशुपाल याचं काय झालं, भगवंतांनी काय केलं, शिशुपालला वध केला. वध केला, शिरच्छेद केला शिशुपाल याचा. आणि सर्वांच्या डोळ्या देखत त्या शिशुपालच्या शरीरातून जी आत्म्याची ज्योत होती ती भगवंतांच्या शरीरामध्ये समाविष्ट झाली. आणि हे पाहून युधिष्ठिर महाराजांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी नारद मुनींना विचारलं की हे नारद मुनी, हा शिशुपाल जन्मल्यापासून भगवंतांचे द्वेष आणि हेवा ईर्ष्या करण्यामध्ये गुंतलेला होता. अशा प्रकारच्या पापी व्यक्तीसाठी कसं काय शक्य आहे की त्याला अंततः जीवनाच्या शेवटी मुक्ती प्राप्त झाली. तर त्यावेळेस नारद मुनी खूप छान प्रकारे युधिष्ठिर महाराजांना समजावून सांगतात की भगवंत हे सर्व प्राणी मात्रांसाठी, मग भगवंतांचे भक्त असू किंवा आसुरिक प्रवृत्तीचे अभक्त असू, त्यांच्या सर्वांसाठी निष्पक्षपाती म्हणजे समभाव ठेवतात. आणि ते सांगतात की शिशुपाल हा भगवंतांचा द्वेष करत असला तरीही त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा गुण होता. कोणता गुण आहे या सर्व असुरांमध्ये, प्रभूजीच माताजीच? कंस असू, जरासंध असू, शिशुपाल, दंतवक्र, कृष्णाचे हेवा करणारे जे कोणते हे असुर आहेत, हिरण्यकशिपू, या सर्वांमध्ये एक गुण कॉमन आहे. कोणता आहे तो? विचार करा ते थोडस. कृष्णांचं द्वेष. स्मरण करत होते, पण प्रतिकूल भावनेने करत होते. खूप खूप छान क्षितिजा माताजी, की अशा प्रकारचे आसुरिक प्रवृत्तीचे हे असुर हे साधारण असुर नव्हते, हे खूप उच्च स्तरावरचे असुर होते. एक गोष्ट खूप छान होती की भगवंतांचं नित्य स्मरण त्यांचं चालू होतं. असं सांगितलं जातं की कंस ज्यावेळेस पाणी पिण्यास पेला किंवा ग्लास हातात घ्यायचा त्यावेळेस त्या पाण्यामध्ये पण त्याला कृष्ण दिसायचे. ज्यावेळेस तो आरशात स्वतःला पाहायचा त्या आरशामध्ये पण त्याला भगवंत दिसायचे. ज्यावेळेस तो झोपण्यासाठी महालात जायचा त्यावेळेस त्याला जे महालाचे जे खांब होते त्याच्यामध्ये पण भगवंत दिसायचे. इतका तो त्यांनी स्वतःच्या या भौतिक शरीराच्या अंताचा इतका धसका घेतला होता, जसं काही भगवंतांनी जर त्याचं वध केला नसता, जसं काही तो अनंत काळापर्यंत जगणार होता. वसुदेव पण तेच सांगतात की हे कंसा, हे
नित्यपणे एकही क्षण विलंब न घेता स्मरण चालू असल्यामुळे त्यांचं शुद्धीकरण होत गेलं आणि अंततः या सर्व असुरांना मुक्ती प्राप्त झाली. आणि श्रीमद भागवतामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे कशा प्रकारे भगवंत काळ रूपाने हे निष्पक्ष आहेत. उदाहरण दिलेलं आहे, कुणाच्या लक्षात आहे कोणतं उदाहरण अजून एक दिलेलं आहे तात्पर्यामध्ये? आपण अजून एक उदाहरण पाहिलं की भगवंत कशा प्रकारे निष्पक्ष आहेत. प्रभूजी कुरुक्षेत्र मध्ये किती जण तरी हे होते, अपात्रवाले होते, पण तरी सुद्धा त्यांना सगळ्यांना सद्गती मिळाली. सद्गती मिळाली. कशामुळे सद्गती मिळाली? कारण ते भगवंतांच्या समोर होते आणि त्यांनी ते युद्ध लढलं होते ना, लढाई हा, केली होती. कारण त्यांनी भगवंतांच्या साक्षात प्रत्यक्षात त्यांच्या तिथे उपस्थित असताना आपला देह त्याग केला आणि भगवंतांच्या समोर मृत्यू प्राप्त झाल्यामुळे त्यांना श्रेष्ठ गती सद्गती प्राप्त झाली. तर अशा प्रकारे आपण उदाहरण पाहिले की भगवंत हे काळ रूपामध्ये सूर्याप्रमाणेच किंवा गंगा मातेप्रमाणेच हे निष्पक्ष आहेत. कुणाचं काही अजून हे आहे, प्रश्न आहे प्रभूजी, माताजी, जिज्ञासा आहे कुणाची काही? हरे कृष्ण. ठीक आहे. तर इथे कुंती माता त्यामुळे म्हणतात की हे प्रभू, तुमच्या दिव्य लीला कोणीही समजू शकत नाही. त्या सामान्य मानवाप्रमाणे दिसतात आणि म्हणून भ्रमात टाकणारे आहेत. म्हणजे जे भौतिकवादी व्यक्ती आहेत, भौतिक उपभोगामध्ये गुंतलेले, त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीला या नेहमी भ्रमात टाकणारे आहेत. ज्या प्रकारे आपण शिशुपालच्या केसमध्ये पाहिलं की शिशुपाल विचार करायचा की ह्या कृष्णाला उगच अ, अ, वाढवून चढवून खूप जास्त त्याच्याबद्दल त्यांची कीर्ती केलेली आहे या ब्रजवासींनी की कृष्णाने कालियाला मारणं काय मोठी गोष्ट केली. एक छोटासा वॉटर स्नेक, एका तलावातला साधा साप होता तो. तर खरं सांगायचं तर भगवंतांच्या समोर, भगवंतांच्या शक्ती समोर कालिया याची शक्ती काहीच नाहीये. कारण अनंत शेष जे की कालियापेक्षा असीमित मात्रेमध्ये जास्त शक्तिशाली आहेत. भगवंतांचा बिछाना म्हणून भगवंतांना ते सेवा अर्पण करतात. तर अशा भगवंतांचं बिछाना जर अनंत शेष असतील तर कालिया हा त्यांच्यासमोर तुच्छच आहे. तर शिशुपाल याची जी भावना होती ती चुकीच्या प्रकारची प्रतिकूल होती. पण त्याचा जो समज होता की खरं आहे भगवंतांच्या समोर कालियाची शक्ती काहीच नाहीये, परंतु त्याच्या प्रतिकूल भावनेमुळे आणि त्याचा द्वेष त्या प्रतिकूल भावनेमुळे वाढत गेला. तर अशा प्रकारे आपण बघतो की कुरुक्षेत्रामधले एवढे सगळे लाखो कोटी जे सैनिक, जे सैन्य मारले गेले दोन्ही कौरवांच्या बाजूने आणि पांडवांच्या बाजूने पण, कारण त्यांचा मृत्यू भगवंतांच्या उपस्थितीत झाला, त्यांना उच्च गती प्राप्त झाली. आणि यानंतर आता श्लोक क्रमांक 30 पासून आपण सुरुवात करूया. कृपया तुम्ही श्लोक क्रमांक 30 म्हणण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. आपल्या सर्वांना श्लोक दिसत आहे? श्लोक क्रमांक 30. हो प्रभूजी. हरे
हरे कृष्ण माताजी. माताजी प्रभू लेफ्ट झालेत का मीट? नाही, प्रभूजी येत आहे. ओके ओके माताजी. हा, प्रभूजी येत आहे. ते बोलताय पण आपला त्यांचा आवाज येत नाही ना. ते कनेक्ट होत आहे, बोलताय पण परत हे होत आहे, डिस्कनेक्ट होत आहे. हरे कृष्ण. माझा आवाज येत आपल्याला? हो हो, आता प्रतिरूप येतोय माताजी प्रभूजी. ऐकू येतं? प्रभूजी अभि आता ओके. येतोय. हा, माफ करा, थोडस इथे ना मोबाईलने इंटरनेट कनेक्ट केल्यामुळे थोडस इश्यू आहे. हरे कृष्ण. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? अजून पण तर नाही प्रभूजी. ओके. मोबाईल इंटरनेटने लॅपटॉपला कनेक्ट केल्यामुळे थोडस इश्यू आहे. ओके ओके. आपल्या सर्वांसमोर भागवतम आहे, प्रभूजी माताजीच. हो हो, हाय प्रभूजी. आणि बाकी समोर पण
कृपया उत्तर द्या, हो की नाही, म्हणजे त्याप्रमाणे. हरे कृष्णा प्रभूजी. ऑनलाईन आहे रुपाली पण इंग्लिश माताजी. आहे प्रभूजी. आहे प्रभूजी, इंग्लिश मध्ये आहे ऑनलाईन. ठीक आहे, तुम्हाला हा चालेल चालेल. आणि तिच्या भक्तांची शेअर नाही झाले तर इथून श्लोक म्हणू शकतो का? हो. श्रीजा गांधी माताजी कृपया. हो आहे प्रभूजी. आणि फ्री आहे ना? ठीक आहे, हो चालेल. हो आहे. आपण श्लोक क्रमांक 30 म्हणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. कृपया तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. माफ करा, हे काही काही गोष्टी आताच समोर येत आहेत. मोबाईलच्या कनेक्शनचे ज्यावेळेस नवीन घरामध्ये शिफ्ट होऊ तिथे वायफाय वगैरे व्यवस्थित घेऊ आणि त्यानंतर असा इश्यू होणार नाही. ठीक आहे, 30 श्लोक क्रमांक 30 प्रयत्न करा. जन्म कर्म च विश्वात्मा जन्म कर्म च विश्वात्मा अजस्य कर्तुरात्मनः यस्य कर्तुम् आत्मना शुशियादः शृणुयाद यादसु तत् अत्यंत विडम्बनम् यादसु तदयन्तन्त विडम्बनम्. रतिरूपा माताजी, तुम्ही स्क्रीन शेअर करण्याचा प्रयत्न करता का? जर तुमच्याकडे प्रभूजी माझ्याकडे हे PDF नाहीये, PDF नाहीये. पूजा माताजी तुमच्याकडे हरे आहे का? कृष्णा. किंवा इंग्रजी पण मी जरा रस्त्यात आहे माताजी, म्हणून मी हे नाही करू शकत. नाही तर मी लगेच कनेक्ट होत होते, पण मी जर डिस्कनेक्ट होतीये, जमत नाही. मी ट्राय ठीक करते, आहे, आता एक 5-10 मिनिटात पोहोचते. माहित नाही अच्छा. का होतं. माझ्याकडे प्रभूजी रस्त्यात PDF नाहीये. PDF मला पाठवता का तुम्हाला प्रभूजी? मग मी स्क्रीन शेअर करते. ठीक आहे. आपल्या भक्तांपैकी कोणाकडे आहे का? रेश्मा माताजींकडे होतं. माफ करा, एक मिनिट थांबा. Actually, इंटरनेट खूप जास्त स्लो आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट उघडण्यासाठी थोडासा वेळ लागेल. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे. मी आपल्याला वाचून दाखवलं तर चालेल आजच्या दिवस? हरे कृष्ण हो हो प्रभूजी हो माताजी. प्रभूजी, हो प्रभूजी, चालेल. हो ठीक. चालेल प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद. विश्वात्मा, तुम्ही असून कार्य करता, जीवनती अजन्मा असूनही जन्म घेता, हे ब्रह्म उत्पन्न करणं आहे. तुम्ही स्वतः पशु, ऋषी आणि जलचरे यांच्या रूपाने अवतार घेता, हे खरोखर संभ्रमात पाडणं आहे. तर इथे कुंती महाराणी या श्लोकाने जन्म कर्मच विश्वात्मन अजस्या कर्तुर आत्मनः तिर्यं ऋषीषु यादसु तदत्यंत विडंबनम्. अत्यंत विडंबनम. विडम या शब्दाचा अर्थ आहे भ्रम उत्पन्न करणारे. तर कुंती देवी सांगत आहेत की हे प्रभू, तुम्ही इतक्या सुपर ह्युमन म्हणजे जमणाऱ्या जरी तुमची लीला आहे, परंतु त्या या साधारण मनुष्यांना भ्रमात टाकणारे आहेत. आणि अशा प्रकारे कधी पशु बनून अवतार घेता, कधी मानव बनून अवतार घेता, कधी कोणत्या ऋषींच्या रूपात येता, कधी कोणत्या जलचर प्राण्याच्या रूपात अवतार घेता. तर आपल्यापैकी कोणी विचार करून सांगू शकता की भगवंतांनी पशुच्या रूपात कोणता अवतार घेतला होता? प्लीज थोडा विचार करा आणि सांगा. वराह कोणता? वराह अवतार घेतला होता.
पशुच्या रूपाने. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभू माताजी कोणता अवतार घेतला होता भगवंत रूपामध्ये? वराचा अवतार प्रभूजी. वराह अवतार. वराह अवतार. वराह अवतार. आणि जलचराच्या रूपामध्ये बाकी भक्त विजया माताजी, विनोद प्रभू, क्षितिज, तुम्ही मत्स्य प्रयत्न करा, काही हरकत नाही, चुकलं तरी. मत्स्य अवतार आणि कुर्मा अवतार प्रभूजी. हा बरोबर. कुर्म अवतार हा पण एका पशुच्या म्हणजे प्राण्याचा अवतार घेतला होता आणि मत्स्य अवतार हा प्राण्याचा आणि जलचर रूपामध्ये, मनुष्य रूपामध्ये श्रीराम. गणेश कुलकर्णी प्रभू श्रीराम. ऋषी येस, अवतार. भगवंत प्रभू रामचंद्र. हा, प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे तो मनुष्य रूपामध्ये आहे. आणि अजून कोणता राहिला इथे? परशुराम. ऋषीच्या रूपामध्ये परशुराम. परशुराम. हा, परशुरामांचे तसं पाहिलं तर त्यांचे जे वडील होते ते ऋषी होते. कोण होते परशुरामांचे वडील? जमदग्नी. जमदग्नी. हा, जमदग्नी हे ऋषी होते, परंतु परशुराम या ऋषीपुत्र म्हणून जन्मले, पण ऋषी असा उल्लेख नाहीये त्यांचा. अजून कोणता अवतार घेतला भगवंतांनी ऋषी मुनींच्या रूपामध्ये? कपिल मुनी. विचार करा. कपिल मुनी. कपिल मुनी. ओके, बरोबर. कपिल मुनी बरोबर आहे. आणि अजून व्यासदेव. प्रामुख्याने अजून एक आहे व्यासदेव प्रभूजी. व्यासदेवांचं काय? तर व्यासदेव हे पण सर्व वैदिक ग्रंथांचे लेखक आहेत. बरोबर आहे. आणि नरनारायण ऋषी आपण ऐकलेलं आहे ना? नरनारायण ऋषी. हा, ऐकलेलं आहे. नारद मुनी. नारद मुनी हे भगवंतांचे भक्त आहेत. ठीक आहे, भगवंत नाहीये. भगवंतांचे नित्य दास आहेत, नित्य भक्त आहेत. तर नरनारायण ऋषी जे की बद्रिकाश्रम मध्ये त्यांचा वास आहे, ते सांगितलेलं आहे की नर हे अर्जुन आहेत आणि नारायण ऋषी हे भगवंत स्वतः आहेत. तर नरनारायण ऋषींचा अवतार हा भगवंतांचा ऋषींच्या रूपातला अवतार सांगितला जातो. तर कुंती माता इथे सांगत आहेत की हे प्रभू, हे सर्व जे आपण घेतलेले वेगवेगळे अवतार आहेत, पशुच्या रूपात, मानवाच्या रूपात, जलचराच्या रूपात किंवा ऋषीमुनींच्या रूपामध्ये, यातून केलेल्या आपल्या लीला आहेत त्या सामान्य व्यक्तीसाठी भ्रमित करणाऱ्या आहेत. जसे की आपण शिशुपाल याचं उदाहरण पाहिलं, जसे की आपण अगोदर चर्चा केलेली आहे दुर्योधनाची, की भगवंतांनी केलेल्या सामान्य मनुष्याला न शक्य असणाऱ्या होऊन पण त्यांना कधीही लक्षात आले नाही भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, साधारण व्यक्ती नाहीयेत. तर हे सर्व भगवंतांच्या लीला ती माता म्हणत आहेत की ह्या भ्रमित करणारे आहेत, विडंबन. तर अत्यंत विडंबनम, हे खरोखर संभ्रमात टाकणारे आहे.
हरे कृष्ण. प्रभूजीच माताजीच कृपया क्षमा करा. मला पण खूप ऑड वाटत आहे. पुन्हा पुन्हा हे डिस्कनेक्ट होत आहे. आवाज येत आहे आपल्या सगळ्यांना? हो प्रभूजी. हो प्रभू. प्रभूजी, मी माताजींना आता PDF पाठवली आहे 4-5 पानांची. रतिरूपा माताजी, हरे कृष्ण. तुम्हाला हरे दिसतंय का? ओके मी ओके WhatsApp ओके ओके मी तुम्ही पाहते. शेअर करू. हा बघा. ठीक आहे ठीक आहे. हा. श्लोक क्रमांक 31, अध्याय 8. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढचा श्लोक घ्या माताजी. 31, श्लोक क्रमांक 31. हा, तर आपण हा श्लोक एकदा म्हणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कृपया फॉलो करण्याचा प्रयत्न करा. गोप्या ददे त्वयि कृतागसिदाम ताव, गोप्या दते तवई कृपा गसीता या ते दशाशु कलिलांजन संभ्रमाक्षम्. या ते दशाशु कलिलार्जुन संभ्रमाशम्. वक्त्रं निनीय भवभावनया स्थितस्य, वक्रानिनीय भयभावनाय स्थितस्य. सा मां विमोहयति भीरपि यद्विभेति. सा मां विमोहति भीरपि यदि भवति. ओके, स्क्रोल डाऊन करा माताजी. हा, तुम्ही अनुवाद वाचा. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. हे कृष्ण, जेव्हा तुम्ही दह्यांचा पाठ फोडण्याचा अपराध केला होता, तेव्हा यशोदा मातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोर घेतला. भीतीने विचलित झालेल्या तुमच्या नेत्रात अश्रू डबडबले आणि काळस धुरून निघाले. भयाला ज्याची भीती आहे असे तुम्ही अघोत मुखाने उभा होता. ही तुमची स्थिती मला संभ्रमात टाकते. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आपल्या प्रार्थना भगवंतांना सुंदर प्रार्थना अर्पण केल्यानंतर हरे शेवटी, कृष्ण. हा, आवाज येत आहे माझा? हो, येतोय प्रभूजी. हा, ओके ओके. तर भगवंतांना सुंदर प्रार्थना अर्पण केल्यानंतर शेवटी कुंती देवी या यशोदा मातेची महती इथे आठवत आहेत, लक्षात आणत आहेत, की कशा प्रकारे असे भगवंत ज्यांना की साक्षात मृत्यू पण घाबरतो. मृत्यूचे जे देवता आहेत, कोण आहेत मृत्यूचे देवता? यमराज. यमराज. की साक्षात भयाला ज्याची भीती वाटते, डेथ पर्सोनिफाईड इज अफ्रेड ऑफ कृष्णा. साक्षात जे मृत्यूचे जे इन्चार्ज आहेत ते भगवंतांना अधीन आहेत, समर्पित आहेत. तर अशा व्यक्तीला ज्याची की भयाला पण भीती वाटते, ते कुणाला घाबरत आहेत दामोदर लीलेमध्ये? यशोदा मातेला. यशोदा मातेला. आणि केवळ ऍक्टिंग करत नाहीयेत भगवंत कृष्ण, ऍक्टिंग करत नाहीत. खरोखर त्यांना भीती वाटत आहे यशोदा मातेची, की ज्या वेळेस त्यांच्या हातामध्ये काठी आहे, तर हा जो प्रसंग आहे, हे जे दृश्य आहे, ते कुंती देवी सांगत आहे की हे प्रभू खूप मला संभ्रमात टाकणारे आहे. तर हा श्लोक म्हणजे यशोदा मातेची इथे महती गायलेली आहे कुंती देवींनी
मध्ये कशामुळे काय विशेष आहे यशोदा मातेच्या भगवंतांबद्दलच्या आदान प्रदानामध्ये? कुणी सांगू शकेल? मातृप्रेम आहे ना, मातृरस, मातृप्रेम आहे, बरोबर आहे. वात्सल्य रस आहे. वात्सल्य रस. अजून काय विशेष आहे त्या आणि वात्सल्य? कृष्णांच्या प्रेमामुळे ती त्यांना भगवंत मानत नसते, आपला पुत्र स्वरूपातच बघत असते, म्हणजे एवढं प्रेम होतं त्यांचं करेक्ट. की खूप छान माताजी, की वात्सल्य प्रेमामुळे यशोदा माता त्यांच्या समोर रोज कृष्ण हे वेगवेगळ्या प्रकारच्या सामान्य मनुष्याला न जमणारे कार्य करून पण, अशा महान लीला करून पण, त्यांच्या प्रेमामुळे यशोदा मातेला कधी वाटलंच नाही की हा जो बालक आहे तो माझा पुत्र नसून साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि त्या यशोदा मातेच्या प्रेमाच्या महान स्तरामुळे भगवंत त्यांच्या पूर्ण अधीन गेलेले आहेत. एवढे अधीन गेलेले आहेत की असे भगवंत ज्यांना मनाच्या वेगाने जरी प्रवास केला तरी मनाच्या वेगाने प्रवास करणारे योगी पण भगवंतांना कधी पकडू शकत नाहीत. अशा भगवंतांना यशोदा मातेने पकडलेले आहे भगवंतांच्या कृपेने, आणि त्यांना बांधण्यासाठी पण भगवंत स्वतः तयार झालेले आहेत, स्वतःला बांधून घेण्यासाठी यशोदा मातेच्या मातृप्रेमामुळे. आणि अशा यशोदा मातेची कीर्ती इथे कुंती देवी गात आहेत, त्यांचं स्मरण करून दामोदर लीलेचं, की भगवंतांनी असे भगवंत ज्यांना की साक्षात मृत्यू, साक्षात भय पण ज्यांना घाबरतं, असे भगवंत हे घाबरत आहेत यशोदा मातेच्या हातामध्ये एक छोटासा दांडू पाहून. हा जो प्रसंग आहे, ही जी लीला आहे भगवंतांचा, ती मला खूप संभ्रमात टाकणारी आहे, अशी कुंती माता इथे सांगत आहेत. या श्लोकानंतर पुढे घ्या माताजी, स्क्रोल डाऊन करा. श्लोक क्रमांक हरे कृष्ण 32 पासून कुंती देवी हे भगवंतांच्या आविर्भावाचे वेगवेगळे कारण, बाहेरील कारण आणि मुख्य कारण, हे दोन्ही समजून सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहेत, की कोणत्या कारणासाठी भगवंतांचा या जगामध्ये, कशामुळे भगवंत अवतार घेतात. तर हे श्लोक पण महत्वाचे आहेत, परंतु यामध्ये जे दिलेले उदाहरण आहे ते खूप सुंदर आहे, ते पण आपण पाहू. तर पुन्हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. केचित् आहुरजं जातं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये पुण्यश्लोकस्य कीर्तये यदो प्रियस्यान्ववाये यदो प्रियस्तान्वयाये मलयस्येव चन्दनम्. मलयस्य च चन्द्रनम्. स्क्रोल डाऊन करा माताजी थोडस. बस. काही जण म्हणतात की महान पुण्यवान राजाच्या कीर्तीसाठी अजन्म आले आहेत. अजन्म म्हणजे भगवंत कृष्ण स्वतः. काही जण म्हणतात की आपल्या अतिप्रिय भक्त यदू महाराजांना आनंद देण्यासाठी तुम्ही अवतरला आहात. मलय पर्वताच्या चंदनासारखे तुम्ही यदुवंशात प्रकट झाला आहात. तर इथे उपमा दिलेली आहे चंदनाच्या वृक्षांची आणि मलय पर्वताची. तर आपल्या सर्वांनी ते सुंदर सकाळचा अभंग ऐकलेला असेल, आपण रेडिओवर लागतं बऱ्याच वेळेला गाणं, मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला वाहिला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे प्रभूजीच माताजीच. हो ऐकलं प्रभूजी. तर यामध्ये चंदन कुठलं प्रसिद्ध आहे प्रभूजीच माताजी? मलयगिरीच्या. म्हणजे मलय पर्वत जो आहे, असं नाहीये की चंदनाचं झाड तिथंच उगवतं म्हणून.
चंदनाचे झाड भारतामध्ये उगवणारे वेगवेगळे प्रदेश आहेत. जसं तुम्ही म्हैसूरच्या जवळचं वन पकडा किंवा जगन्नाथपुरीच्या जवळ ज्याला नीलाद्री म्हणतात, तिथे तो पर्वत पकडा, तर बऱ्याच ठिकाणी चंदनाची झाडं हे येतात. किंवा तुम्ही साधारण जमिनीवर जरी चंदनाचं झाड लावलं तरी त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर येईल ते. परंतु कारण मलय पर्वताच्या भागामध्ये चंदनाची झाडं हे खूप प्रचूर मात्रेमध्ये, खूप मोठ्या मात्रेमध्ये उगवतात आणि या चंदनाच्या झाडांच्या गुणधर्मामुळे, सुगंधामुळे मलय पर्वत काय झालेला आहे प्रभूजीच माताजी? प्रसिद्ध झालेला आहे. बरोबर आहे? तर अशा प्रकारे कुंती माता सांगत आहेत, की हे प्रभू आपल्या आविर्भावाने, आपल्या जन्म घेण्याने ही जी यदूंची जी यदूंचं जे कुळ आहे, ते पण खूप महान, खूप कीर्तिवान झालेलं आहे. आपले अतिप्रिय भक्त यदू महाराजांना आनंद देण्यासाठी तुम्ही यदू कुळामध्ये जन्म घेतलेला आहे. जसं की आपण कधी पाहतो, एखाद्या कुटुंबातला मुलगा खूप हुशार निघतो, खूप गुणवान निघतो. मग त्याचं जर कधी मेरिटमध्ये वगैरे नाव आलं, तर त्या पूर्ण कुटुंबाची काय होते? प्रभूजीच माताजी, समाजामध्ये काय होते? वाह होते. वाहवा होते प्रतिष्ठा. आणि त्यामुळे ते कुटुंब, ते कुळ प्रसिद्ध होतं. त्याचप्रमाणे आपले जे प्रिय भक्त आहेत यदू महाराज, त्या प्रिय भक्तांना प्रसिद्ध करण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी भगवंत हे साक्षात यदू कुळामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. ज्या प्रकारे चंदनाचं झाड कुठेही येऊ शकतं, परंतु मलय पर्वतामध्ये खूप प्रचूर मात्रेमध्ये येत असल्यामुळे मलय पर्वत प्रसिद्धीस येतो. त्याचप्रमाणे भगवंतांच्या आविर्भावाने यदुकुळ हे पण प्रसिद्ध झालंय. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या आविर्भावाने कोणतं कुळ प्रसिद्ध झालंय प्रभूजीच माताजीच? रघुकुल. रघुकुल किंवा रघुवंश. आपण तर अशा प्रकारे भगवंतांच्या आविर्भावाने किंवा भगवंतांच्या महान भक्तांच्या आविर्भावाने त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांचं जे कुळ आहे, ते पण खूप प्रसिद्ध बनतं. तर इथे सांगितलं की काही महात्म्यांनी सांगितलंय की पुण्यवान राजाच्या कीर्तीसाठी भगवंत आविर्भाव घेतात. तर विशेषतः तुम्ही विचार करू शकता का, की कल्पना करा महाभारतामध्ये असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांची कीर्ती वाढवण्यासाठी भगवंतांनी प्रयत्न केले, भगवंतांनी आविर्भाव घेतला? कोण प्रमुख व्यक्ती आपल्या अर्जुन. लक्षात? अर्जुन. अर्जुन बरोबर आहे. तुम्ही उत्तराच्या जवळ आहात, परंतु युधिष्ठिर. अर्जुन राजा झाले का अर्जुन? युधिष्ठिर. 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 खूप छान, खूप छान. की पांडव हे ज्यावेळेस कुरुक्षेत्राचे युद्ध जिंकले, त्यावेळेस सर्वात मोठे भाऊ म्हणून युधिष्ठिर महाराजांना सार्वभौम राजा म्हणून स्थापित केलं भगवंतांनी. तर पांडव तर सर्व पांडवांच्या कुळातले सर्व भगवंतांचे शुद्ध भक्त होतेच. म्हणून आपल्या या शुद्ध भक्तांना जग चालवण्याची जिम्मेदारी देण्यासाठी आणि त्यांना विश्वास होता की अशा प्रकारचे धर्मात्मा, अशा प्रकारचे धर्मराज युधिष्ठिर हे जर राजा झाले, तर प्रजेमधले सर्व लोक हे कृष्ण भावनेमध्ये प्रगती निश्चितच करतील. म्हणून भगवंतांनी अशा पुण्यवान युधिष्ठिर महाराजांच्या कीर्तीसाठी भगवंत या जगात येतात, असं काही महात्म्यांचं मत आहे. त्याचप्रमाणे भगवंत हे आपले शुद्ध भक्त यदू महाराज, त्यांची कीर्ती पसरवण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी यदू कुळामध्ये जन्मतात आणि यदू कुळाची कीर्ती पण अनंत काळासाठी वाढते. अशा प्रकारे वेगवेगळ्या महात्म्यांचं मत आहे भगवंत का अवतरित होतात. तर आपण अजून 2-3 श्लोक घेऊ प्रभूजीच, जेणेकरून हा जो पोर्शन आहे भगवंत का अवतरित होतात तो आपण कन्क्लूड करू. चालेल आपल्या सगळ्यांना? थोडस 2-3 मिनिट एक्स्ट्रा घेतले तर? हो चालेल. हो प्रभूजी. ठीक आहे. पुढचा श्लोक घ्या माताजी. हा, तर पुढच्या श्लोकामध्ये कुंती माता म्हणत आहेत, अपरे वसुदेवस्य अपरे वसुदेवस्य देवक्याम. हरे कृष्ण. थोडस फेंट झालं, 1 मिनिट. मी वाचू का प्रभूजी? हा माताजी. अपरे वसुदेवस्य
देवक्यां याचितो अभ्यगात् अजस्त्वमयस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद. दुसरे काही असे म्हणतात की वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यावरून तुम्ही त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आला आहात. निसंशयपणे तुम्ही अजन्म आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे म्हणून आणि जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करावा म्हणून तुम्ही जन्म घेता. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर वसुदेव आणि देवकी यांच्या बाबतीत शास्त्रामध्ये वर्णन आहे की हे त्यांच्या अगोदरच्या जन्मामध्ये कोण होते? वसुदेव आणि देवकी हे पृश्नी आणि सुतपा हे होते, पती पत्नी. आणि त्यांनी पृश्नी आणि सुतपा या जन्मामध्ये ज्यावेळेस ते पती पत्नी होते, त्यांनी खूप महान तपस्या केली. भगवंतांसारखाच कोणी त्यांना पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी. परंतु भगवंतांसारखा दुसरं कोणी असू शकतो का त्या स्तरावरचा? नाही असू शकत. म्हणून भगवंतांनी स्वतः पुत्र बनून त्यांच्या पोटी जन्म घेण्यासाठी त्यांना वरदान दिलं 3 जन्मांसाठी. आणि हे 3 जन्म कोणते कोणते? प्रभूजी माताजी प्रयत्न करा. पहिल्या जन्मामध्ये कोण म्हणून आले? रघुकुलमध्ये हा, रघुकुलमध्ये कोण म्हणून आले? पृश्नी आणि सुतपा. कौशल्य आणि हे दशरथ महाराज. दशरथ. आणि कृष्णाच्या जन्मामध्ये देवकी वसुदेव. देवकी आणि वासुदेव. आणि तिसरा अजून कोणता? वामनदेव. वामनदेवांचे आई वडील कोण होते? अदिती आणि कश्यप. हा, अदिती आणि कश्यप. तर अशा प्रकारे इथे सांगितलंय की पूर्वीच्या म्हणजे अगोदरच्या जन्मामध्ये पृश्नी आणि सुतपा यांनी ज्या प्रकारे प्रार्थना केली भगवंतांना की तुमच्यासारखाच आम्हाला कोणी पुत्र प्राप्त होऊ द्या, परंतु भगवंतांसारखाच पुत्र प्राप्त होणं शक्य नाही, म्हणून भगवंत स्वतः मुलाच्या रूपामध्ये यांची इच्छा, भगवंतांच्या शुद्ध भक्तांची इच्छा पूर्ण करण्याकरिता अवतरित होतात. तुम्ही थोडं स्क्रोल अप करा माताजी, वर जा थोडस. हा, इथे सांगितलेलं आहे वसुदेवस्य देवक्याम याचितो. याचितो म्हणजे याचना करणे, इच्छा करणे. तर अशा शुद्ध भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि जे सूर आहेत, जे देवता आहेत त्यांच्या संरक्षणासाठी, आणि देवतांचे जे द्वेष करणारे असुर आहेत त्यांचा नाश करण्यासाठी भगवंत हे या जगामध्ये अवतरितात, असं काही महात्म्यांचं मत आहे. आणि अजून 1-2 श्लोक घेऊ आपण. पुढे घ्या माताजी, श्लोक क्रमांक 34. हा, खाली खाली घ्या. स्क्रोल. प्रभूजी हँग झालंय. अच्छा अच्छा, ठीक आहे. काय कदाचित भगवंतांची इच्छा आहे की आपण हा श्लोक म्हणावा, काही हरकत नाही. भारावतारणायान्ये भारावतारणान्य भारावतारणान्ये भुवो नाव इवो दधौ भोगो नाव इतो ददो सिदन्त्या भूरि भारेण श्रीधान्य भूरि भारेण जातो हि आत्मभुवार्थितः जातो आत्मभुवार्थिता. प्रभूजी यही लास्ट आहे, म्हणजे हेच लास्ट आहे. शेवट. माताजी पुढे नाहीच आहे. पाठवलंय तुम्हाला, पुढे अच्छा, पाठवलीये PDF माताजी. ठीक आहे, काही ओके. हरकत नाही माताजी. मे बी मी वाचतो इथून, काही हरकत नाही, तुम्ही तिथे उघडा. ओके. आणि इतर काही जण म्हणतात की भौतिक कष्टांनी पीडित झालेले बद्धजीव लाभान्वित व्हावे आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्रवण, स्मरण, पूजन अशा प्रकारच्या भक्तींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात.
तर इथे कुंती देवी 35व्या श्लोकामध्ये भगवंतांच्या येण्याचं मुख्य कारण सांगत आहेत प्रभूजीज माताजीज. आधी आपण कारण पाहिले की पुण्यवान राजांची कीर्ती वाढवण्यासाठी, यदुकुळाचं यश आणि कीर्ती वाढवण्यासाठी, भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत कृष्णी, सुतपा किंवा वसुदेव, देवकी यांनी केलेल्या प्रार्थनाचं उत्तर देण्यासाठी भगवंत हे आविर्भूत होतात. परंतु 35व्या श्लोकामध्ये कुंती माता हे आतमधलं कारण सांगत आहेत भगवंतांच्या आविर्भावासाठी. आणि कोणतं कारण आहे ते? भगवंतांच्या भक्तीने अशा लोकांचं जीवन हे सार्थ होण्यासाठी जे की भौतिक कष्टांनी पीडित झालेले आहेत आणि या भौतिक जीवनामध्ये बद्ध असे जीव, अशा जीवांना लाभान्वित करण्यासाठी भगवंतांनी भक्ती मार्गाचं शिकवण देण्यासाठी श्रवण, स्मरण, पूजन अशा प्रकारच्या रतिरूपा माताजी तुम्हाला शेअर करता हा येईल? प्रभूजी म्हणजे बाकीच्या डाउनलोड भक्तांना पण पाहता येईल. डाउनलोड करते आहे. तर अशा प्रकारच्या भौतिक कष्टांनी पीडित असलेल्या लोकांच्या उद्धारासाठी, त्यांना भक्ती प्रदान करण्यासाठी भगवंत हे आविर्भूत होतात. म्हणजे यातून आपल्या सगळ्यांना काय कळेल प्रभूजीज माताजी, की भगवंतांच्या आविर्भावाचं मुख्य कारण काय आहे? प्रयत्न करा. 35व्या श्लोकानुसार स्क्रोल डाऊन करा माताजी. ज्या लोकांना आहेत त्या जीवांना लाभ व्हावा. लाभ व्हावा आणि त्यांची सुटका व्हावी. हम्म. कोणत्या मार्गाने सुटका मिळण्यासाठी? श्रवण कीर्तनम करून. हा, नवविध भक्तींचं पालन करून. आणि त्यामध्ये सर्वात पहिले महत्वाचे 2 ज्या विधी आहेत भक्तीच्या, त्या आहेत श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. तर अशा प्रकारे भौतिक कष्टांनी जे पीडित जीव आहेत त्यांच्या उद्धारासाठी, त्यांना या भौतिक कष्टांच्या पीडेमधून बाहेर काढण्यासाठी भक्ती मार्गाने ती भक्ती पुनरुज्जीवन करण्यासाठी त्या भक्ती मार्गाचं भगवंत हे अवतरित होतात. तर अशा प्रकारे आपल्याला कळत, आपल्यापैकी कुणाला आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवू शकतो प्रभूजीज माताजी की आपण भौतिक पीडांनी त्रस्त आहोत? मी तर सांगू शकतो बाबा, कारण आता मी जस्ट 1-1.5 आठवडा झाला इथे पुण्यामध्ये येऊन, परंतु एकानंतर एक छोटे छोटे गोष्टी अरेंज करताना पण खूप जास्त धावपळ, खूप जास्त स्ट्रगल आहे. तर आपल्यापैकी कुणी असं सांगू शकतं का प्रभूजीज माताजी की आपल्या जीवनामध्ये भौतिक कष्ट नाहीयेत? आहे असं कुणी? नाही, कोणीच नाही. असं सांगितलं जातं की या भौतिक जगतामध्ये 2च प्रकारचे व्यक्ती आहेत जे की भौतिक कष्टांनी पीडित नाहीयेत. कोणते 2 प्रकारचे व्यक्ती? व्यक्ती वेडी आहे. एक शुद्ध भक्त आणि एक वेड माणूस. करेक्ट. एक जे परमहंस भक्त आहेत जे की भौतिक प्रकृतीच्या गुणांपेक्षा परे गेलेले आहेत, आणि दुसरे जे वेडे आहेत ज्यांना की बाहेरच्या जगात काय चाललंय काहीच कळत नाही. अशा 2च प्रकारचे व्यक्ती शास्त्रानुसार भौतिक कष्टांनी पीडित नाहीयेत. परंतु मध्ये राहिलेले तुमच्या माझ्यासारखे बाकीचे सामान्य व्यक्ती जे भौतिक कष्टांनी पीडित आहेत, अशा बद्ध जीवांना लाभ प्राप्त करून द्यावा भक्ती मार्गाने, त्यासाठी विशेषतः भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतरित होतात. तर आपण आज इथे चर्चा ही कंक्लूड करू. आपल्यापैकी कुणाचा काही प्रश्न आहे, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्णा प्रभूजीज माताजीज. दीपाली माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, दीप्ती पेडणेकर माताजी आणि बाकीचे भक्त विनोद प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. येस माताजी. परमहंस म्हणजे काय? परमहंस, खूप छान प्रश्न आहे माताजी. परमहंस म्हणजे काय? तर परमहंस म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे राजहंस माताजी. तर आपण आता राजहंस हा सध्याच्या काळामध्ये फार दुर्मिळ आहे, जास्त दिसत नाही, परंतु हा असा पक्षी आहे जो एकदम स्वच्छ ठिकाणी सापडतो. पाण्याच्या स्वच्छ तलावामध्ये, जिथे नैसर्गिक सौंदर्य आहे, कमळांची फुलं आहेत,
जिथे कोणती घाण वगैरे नाहीये, अशा ठिकाणी हे राजहंस किंवा परमहंस हे राहणं पसंत करतात, अशा प्रकारचे पक्षी. आणि त्याच्या विरुद्ध पक्षी आहेत माताजी, जे की कावळे आहेत. कावळ्यांना आपण कोणत्या ठिकाणी पाहतो जनरली? कोणत्या ठिकाणी? घाणीच्या ठिकाणी. घाणीच्या ठिकाणी, जिथे कचरा, घाण खूप पडलेली आहे, अशा ठिकाणी कावळे एकत्र येतात. तर शास्त्रामध्ये ह्या दोन पक्ष्यांचं फरक सांगितलंय, उदाहरण सांगितलंय, की भक्त जे आहेत ते एका राजहंसाप्रमाणे आहेत, की ज्यांना भक्ती मार्गातून, भगवंतांच्या सेवेमधून आनंद घेण्यासाठी त्यांना तो आनंद छान वाटतो. आणि जे भौतिकवादी व्यक्ती आहेत ते एका कावळ्याप्रमाणे आहेत. ज्या प्रकारे कावळा कुठूनही घाणीचं ठिकाण शोधून काढेल, जिथे एखादा मृत प्राणी पडलेला आहे, मृत शरीर प्राण्याचं पडलेलं आहे, घाण कचरा पडलेला आहे, त्या ठिकाणी जसे कावळे एकत्र होतात, त्याचप्रमाणे भौतिक उपभोग करण्याची प्रवृत्ती आहे, अशा प्रकारचे लोक भौतिक उपभोग करण्यासाठी एकत्र येतात. त्यांना तुम्ही भक्तीच्या मार्गामध्ये बोलवा, प्रवचनासाठी बोलवा, त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट, काही रुची राहणार नाही. कळालं माताजी परमहंस म्हणजे कोण? हो प्रभूजी. एका धन्यवाद. स्वच्छ ठिकाणी राहणारे राजहंसाप्रमाणे भक्त, जे की भगवंतांच्या सेवेमध्ये आनंद घेतात. त्यांना घाणेरड्या ठिकाणी आनंद घेण्याची रुची नाहीये. ठीक आहे माताजी? हो. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कुणाला काही प्रश्न आहे? प्रभूजी हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. प्रभूजी माझा एक प्रश्न आहे. आता बोलू का तो प्रश्न? हा हा. प्रभूजी भक्ती म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे किंवा जे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांची सेवा करणे, कारण त्यांची सेवा करणेच म्हणजे भगवंताला प्रसन्न करणे. ओके प्रभूजी, हे तुम्ही शिकवलं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रभूजी उत्तम भक्त आणि जे कनिष्ठ भक्त आहे ना, जसे उत्तम भक्ताची परिभाषा आहे की एक कुत्रा असू दे, ब्राह्मण असू दे किंवा पिशाच असू दे किंवा कोणताही हत्ती असू दे, त्यांना सगळ्यांना समदृष्टीने पाहणे. तसेच कनिष्ठ भक्तांमध्ये तुम्ही एक सांगितलेलं परिभाषा की जे भक्त असे असतात की ते मंदिरात जातात, त्या मंदिरातली जी मूर्ती आहे त्यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे, पण जिकडे ते आसपास असणारे कनिष्ठ, मध्यम किंवा जे उत्तम भक्त त्यांच्यामध्ये त्यांचा विश्वास नसतो. बरोबर प्रभूजी? हा, त्यांच्या पण प्रती ते आदराने त्यांच व्यवस्थित आदर करू शकत नाही त्यांना. हा. पण प्रभूजी माझा प्रश्न असा आहे की काही जी माणसं असतात ती खरंच म्हणजे मला सेवेबद्दल जाणून घ्यायचं आहे. भक्तीची सेवा ऍक्च्युली काय सेवा आहे? की काही माणसं अशी असतात ती जनावरांवरती खूप प्रेम करतात किंवा हिन जी गरीब माणसं आहेत त्यांच्यावरती सुद्धा खूप प्रेम करतात, पण ती मंदिरात जात नाही, पण ती त्यांची खूप पद्धतीने जी सेवा करतात आणि ती त्यांच्यामध्येच म्हणजे रमून जातात. आणि जी काही म्हणजे त्यांची सेवा करणे ही भक्ती आहे की दुसरी माणसं अशी असतात की जी मंदिरामध्ये जी असतात ना, भगवान बाकी सगळे ज्या गोष्टी सगळ्या करतात, की अशा लोक म्हणजे अशी जी सेवा आहे ती प्रमुख सेवा आहे की जी अशी सेवा जी जनावर, जी गरीब ह्यांना म्हणजे मला कळत नाही की कोणती भक्ती सेवा ओरिजिनल सेवा आहे. कन्फ्युजन थोडं इकडेच आहे, ते मला स्पष्ट करून सांगा प्लीज प्रभूजी. छान प्रश्न आहे माताजी. बेसिकली तुमचा प्रश्न आहे की मानव सेवा ही माधव सेवा आहे का नाही? येस 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 प्रभूजी. म्हणजे मानव याने ऍक्च्युली आपण मनुष्य आहे ना, तर मनुष्य धर्म आपला ऍक्च्युली काय आहे? मूर्ती पूजा जे आपण आता सगळं करतोय ना, ते सगळं आहे की जे जनावर खूप हे असतात, कष्टामध्ये असतात किंवा जे गरीब असतात त्यांना जे मदत करतात, पण ते मंदिरात जात नाही, तर त्यांची पूजा ही ओरिजिनल पूजा आहे की आपण जे करतो ती ओरिजिनल आहे? म्हणजे खरं काय आहे? खूप छान प्रश्न आहे. शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलंय माताजी, की जसं एका पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे, एक पक्षी आहे. तर तुम्ही त्या पिंजऱ्याची खूप छान प्रकारे काळजी घेत आहात. पण त्या पिंजऱ्याची काळजी घेण्यामध्ये तुम्ही एवढे व्यस्त आहात, की तुम्हाला त्या पिंजऱ्यामधल्या पक्ष्याला खाऊ-पिऊ घालायला विसरूनच गेल्या तुम्ही. तर काय होईल त्या पक्ष्याला? जर तुम्ही पिंजरा खूप स्वच्छ ठेवला, पण त्या पोपट्याला जर खाऊ-पिऊ घातला नाही, तर काय होईल? तो मरून जाईल. मरून जाईल तो. त्याचप्रमाणे शास्त्र सांगतात, की प्रत्येक प्राणी मात्रांची आपण जर केवळ त्यांच्या शरीराची सेवा करत राहिलो, शरीराची काळजी घेत राहिलो, तर ते केवळ बाह्य आवरणाची काळजी घेतल्यासारखं आहे. ती काळजी आवश्यक आहे, नाही असं नाही, बिलकुल आवश्यक आहे. परंतु त्या काळजीसोबत शाश्वत जो आत्मा आहे, जो त्या शरीरामध्ये राहत आहे, त्या
आत्म्याचा पण उद्धार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरण सांगतो, तुम्ही आज एखाद्या भुकेल्या व्यक्तीला खायला द्याल, खूप छान गोष्ट आहे. परंतु ही गॅरंटी आहे का की उद्या तो परत भुकेने व्याकुळ होणार नाही आणि पुन्हा तो त्या व्याकुळतेने त्याला दुःख होणार नाही, असं आहे का ठरलेलं? नाहीये. नाही. मग शास्त्र सांगते, भक्ती सांगते की केवळ तुम्ही प्राणी मात्रांच्या बाह्य आवरणासाठी सेवा अर्पण करू नका, त्याच्यासाठी तर सेवा अर्पण कराच, पण त्यासोबतच त्या व्यक्तीच्या उद्धारासाठी, त्या प्राणी मात्राच्या उद्धारासाठी पण प्रयत्न करा. म्हणून भक्त जे सेवा अर्पण करतात दुसऱ्या मानवासाठी, जसं की आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये खूप काही इनिशिएटिव्हला आपण मराठीत काय म्हणतो, उपक्रम, खूप सारे उपक्रम आहेत. जसं फूड फॉर लाईफ आहे, अक्षय पात्र योजना आहे, मिड डे मील भोजन योजना आहे, जी की लाखो शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दुपारचा प्रसाद पुरवतात, मिड डे मील. किंवा फूड फॉर लाईफ मध्ये कोविडच्या काळामध्ये लाखो लोकांना प्रसादाच्या ज्या प्लेट्स आहेत, म्हणजे प्रसाद वितरित केला गेला. तर असं नाही की भक्तीमध्ये आपण आलो म्हणजे की आपण रस्त्यावर एखादा भुकेला आहे किंवा एखादा तहानलेला मनुष्य त्याला दुर्लक्षित करणार, पण केवळ आपण त्याला अन्न साधारण देणार नाही, त्याला भगवंतांचा प्रसाद देऊ आणि त्या प्रसादासोबतच हरिनाम पण देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून शरीराची भूक तर त्याची मिटेलच पोटाची, पण त्याचबरोबर एकदा जर त्याने हरिनाम घेतलं तर भगवंतांची भक्ती पण त्याची सुरू होईल. ठीक आहे माताजी? तर खरे ओके. मॅच्युअर म्हणजे प्रगल्भ भक्त ते आहेत जे की सर्वसाधारण प्राणी मात्रांच्या केवळ शरीराची काळजी घेत नाही, तर त्यासोबतच त्यांच्या आत्म्याच्या उद्धारासाठी पण प्रयत्न करतात. ठीक ओके आहे, प्रभूजी. ओके प्रभूजी. क्लिअर आहे? हो प्रभूजी. आणि म्हणजे त्यामुळे हम्म. म्हणजे प्रभूजी असं सांगायचं आहे की आपल्याला त्याची मदत करायची आहे, पण बरोबर त्याच्या असलेल्या शरीरामध्ये आत्मा जो आहे त्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, म्हणजे त्याची Correct. सद्गती झाली पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला त्याला मदत करायची आहे. करेक्ट. नाहीतर तुम्ही केवळ जर शरीरासाठी मदत केली तर तुम्हाला जे मिळणारं फळ आहे ते पण भौतिक पुण्य कर्माच्या रूपामध्ये येईल. की तुम्ही जर गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटत राहिल्या तर कदाचित पुढचा जन्म तुम्हाला असा मिळेल की एखाद्या क्लॉथ मिल ओनरची मुलगी म्हणून, मुलगा म्हणून, जिथं की तुम्हाला कपड्याची काहीच कमी पडणार नाही. किंवा तुम्ही एखाद्या तहानलेल्याला जर पाणी देत असाल तर केवळ भौतिक स्तरावर जर देत असू तर पुढचा जन्म असा मिळेल जिथे की पाण्याची काहीच कमतरता नाही, पण तरी भौतिक जगामध्ये पुन्हा यावं लागेल. पण तुम्ही जर ते तहान किंवा आवाज भूक तर काळजी घेईल, पण ते पुढे पण जातील. ठीक आहे, ओके प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रभूजीच माताजी. म्हणजे बघ, म्हणजे त्या आध्यात्मिक अन्नाची गरज आहे ना प्रभूजी आत्म्याला. करेक्ट. हरे कृष्ण. हरे प्रभूजी गेले. हा, आवाज येत आहे माताजी? प्रभूजीच माताजी. हो येतोय. हो प्रभूजी येतोय. शरीरासाठी जसं भोजन आहे, अन्न आहे, तसं आत्म्यासाठी भजन आहे. भजन हे अन्न आहे आत्म्यासाठी. ठीक आहे माताजी? आणि म्हणून आपण भक्तीमध्ये तीन तत्वांचं पालन करतो चैतन्य महाप्रभूंनी शिकवलेल्या: जीवदया, नामरुची आणि वैष्णव सेवा. म्हणजे सर्व जीवांवर दया दाखवणे, त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे मदत करणे, आणि नामरुची म्हणजे भगवंतांची पण सेवा करणे, नामजप करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या नवविधा भक्ती करणे, आणि वैष्णव सेवा, वैष्णवांची पण सेवा करणे. ठीक आहे. तर भगवंतांचे भक्त म्हणजे असे नाही की मी फक्त कृष्णाला भजेल आणि कृष्णाचे जे बाकीचे लेकरं आहेत त्यांना तसंच वाऱ्यावर सोडू, असं नाहीये. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हो प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. हो प्रभूजी. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि कृपया पुन्हा एकदा माफी मागतो की इंटरनेटच्या थोड्या अनस्टेबल असल्याने आज थोडासा त्रास झाला आपल्याला. हरे कृष्ण.
वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम। हरे कृष्ण, हरे कृष्ण धन्यवाद प्रभु। प्रभुजी। हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम। दंडवत माताजी।